नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या फॅक्ट्स अँड कल्चर विथ सोनाली या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज मी आपल्या भारतातील मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणाऱ्या नवरात्र उत्सवाबद्दल महत्त्वाची माहिती सांगत आहे. आपला भारत देश विविध प्रकारच्या संस्कृतीने नटलेला आहे. यामध्ये विविध प्रकारच्या जाती धर्माचे लोक एकत्र राहतात. त्यामुळे आपले सण आपल्या विविधतेतील एकतेचे प्रतीक आहेत. धार्मिक भावनिकदृष्ट्या सणांना आपल्या जीवनात खूप महत्त्वाचं स्थान आहे. अशाच अनेक महत्त्वाच्या सणांपैकी सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे नवरात्र. आपल्याकडे एका वर्षात 3 वेळा नवरात्र साजरी करण्यात येते. यापैकी पहिली चैत्र नवरात्र जी चैत्र महिन्यामध्ये येते, दुसरी गुप्त नवरात्र जी आषाढ महिन्यात असते आणि तिसरी शारदीय नवरात्र जी अश्विन महिन्यात आहे. नवरात्री हा सण आत्मशुद्धी, शक्ती आणि भक्तीचे प्रतीक आहे. या काळात देवीच्या विविध रूपातील शक्तींची पूजा करून जीवनातील सर्व प्रकारच्या संकटावर मात करण्याची प्रेरणा मिळते. शारदीय नवरात्र ही देवीची उपासना करणे, जप करणे, नामस्मरण करणे या सर्व पुण्यवान गोष्टींसाठी अत्यंत शुभ आणि लाभदायक आहे. या नवरात्रामध्ये 9 दिवस 9 देवींच्या 9 रूपांची पूजा अर्चना करण्यात येते. पहिल्या दिवशी घटस्थापना करण्यात येते आणि शैलपुत्री देवीची पूजाही करण्यात येते, जी पर्वतराज हिमालयाची कन्या आहे. दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवी जी तपस्येची देवी आहे, तिची पूजा करण्यात येते. तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवी जी शांतता आणि धैर्याची देवी आहे, तिची पूजा करण्यात येते. चौथ्या दिवशी कुष्मांडा देवी जी विश्वनिर्मितीची देवी आहे, तिची पूजा करण्यात येते. 5व्या दिवशी स्कंदमाता देवी ज्ञान आणि शक्तीची देवी आहे, हिची पूजा करण्यात येते. 6व्या दिवशी कात्यायनी देवी म्हणजेच महिषासुरमर्दिनी देवीची पूजा करण्यात येते. 7व्या दिवशी कालरात्री देवी जी संकटाचा नाश करते, तिची पूजा करण्यात येते. 8व्या दिवशी महागौरी देवी जी पवित्रता आणि स्वच्छतेची देवी आहे, तिची पूजा करण्यात येते. 9व्या दिवशी सिद्धिदात्री देवी सर्व सिद्धी प्रदान करणारी अशी ही देवी आहे, तिची पूजा करण्यात येते. देवीची ही पूजा फळ, फूल, आरती व भजन अशा स्वरूपात केली जाते. या 9 दिवसात कुमारिका पूजन, पार्वती पूजन, सरस्वती पूजन आणि कालिका पूजन करण्यात येते. या दिवसात देवीला 9 दिवस 9 वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधानही करण्यात येते. त्यानुसार देवीचे भक्तगण हे 9 दिवस 9 रंगाचे कपडे परिधान करतात. अनेक भक्त संपूर्ण 9 दिवस उपवास करतात, तर काही जण बसता उठता म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी व शेवटच्या दिवशीचा उपवास करतात. काही भक्त तर 9 दिवस पायामध्ये चप्पलसुद्धा घालत नाहीत. नवरात्रीची पौराणिक कथा. नवरात्र साजरी करण्याबाबत 2 पौराणिक कथा सांगण्यात येतात. त्यातील पहिल्या पौराणिक कथेनुसार महिषासुर नावाचा राक्षस होता. त्याने त्याच्या भक्तीने ब्रह्मदेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून वरदान मागून घेतले. ते असे की देव, दैत्य किंवा पृथ्वीवरील मानव प्राणी यापैकी कुणीही आपल्याला कधीच मारू शकणार नाही. हा वर मिळाल्यानंतर महिषासुर स्वतःला अमर समजू लागला व त्याने स्वर्ग, पाताळ आणि पृथ्वीवरील सर्वांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्याची सगळीकडे दहशत पसरू लागली. या सर्वाला घाबरून सर्व देवांनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याकडे जाऊन महिषासुराच्या त्रासापासून मुक्तता होण्यासाठी प्रार्थना केली. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी सर्व देवांना आदिशक्तीला आवाहन करण्यास सांगितले. त्यानुसार सर्व देवांनी आदिशक्तीला प्रार्थना केली. देवांच्या या मनापासून केलेल्या प्रार्थनेला आदिशक्ती प्रसन्न झाली आणि तिने महिषासुराचा नाश करण्यासाठी दुर्गा अवतार धारण केला. सर्व देवांनी आदिशक्तीला लढण्यासाठी आपापली शस्त्रे दिली आणि देवीने त्यांचा स्वीकारही केला. या सर्व शस्त्रांसह महिषासुरासोबत अखंड 9 दिवस युद्ध केले. 10व्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी महिषासुराचा वध केला. सर्वांनी देवीचा जय जयकार केला आणि हे 9 दिवस नवरात्र म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. तर दुसऱ्या पौराणिक कथेनुसार सीतामातेला रावणाच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी प्रभू श्रीराम यांना लंकेवर आक्रमण करायचे होते. यासाठी श्रीरामांनी रावणावर विजय मिळवण्यासाठी लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी भगवती देवीची पूजा अर्चना केली होती. सतत 9 दिवस देवीची आराधना, नामस्मरण करून देवीला प्रसन्न करून घेतले होते.
यावेळी देवीने श्रीरामांना लंका विजयाचा आशीर्वाद दिला होता. यानुसार पूजा झाल्यावर 10व्या दिवशी रामाने रावणाचा संहार करून लंकेवर विजय प्राप्त केला. घटस्थापनेचा कालावधी व मुहूर्त. यावर्षी अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी म्हणजेच 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान शारदीय नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यंदाचा नवरात्र उत्सव हा 10 दिवसांचा आहे. नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच घटस्थापना करण्याचा दिवस. घटस्थापनेला कलश स्थापन असेही म्हणतात. घटस्थापना ही योग्य मुहूर्तावर आपापल्या कुळाचाराप्रमाणे करावी असे सांगितले जात आहे. मुहूर्त. कलश स्थापनेचा मुहूर्त 3 ऑक्टोबरला सकाळी 6:05 ते 7:22 पर्यंत आहे आणि घटस्थापनेचा मुहूर्त सकाळी 11:46 ते दुपारी 12:33 पर्यंत आहे. प्रत्येकजण आपापल्या माहितीनुसार, रीतीनुसार, परंपरेनुसार घटस्थापना करून पूजा अर्चना करतात. परंतु ज्यांना काहीच माहिती नाही, पूजा कशी करावी याबद्दल मनात गोंधळ आहे, विधिवत पूजा करण्यास वेळ नाही किंवा पैसा नाही, अशा व्यक्तींनी कमीत कमी नवरात्रामध्ये दिवस रात्र देवघरात जास्तीत जास्त वेळ दिवा प्रज्वलित ठेवावा आणि देवदेवतांची मनापासून प्रार्थना करावी. यामुळे देवीचा आशीर्वाद निश्चितच आपल्याला मिळेल. नवरात्रीचे 9 रंग. गुरुवारी 3 ऑक्टोबरला पिवळा रंग म्हणजेच येलो कलर. शुक्रवारी 4 ऑक्टोबरला हिरवा रंग म्हणजेच ग्रीन कलर. शनिवारी 5 ऑक्टोबरला राखाडी रंग म्हणजेच ग्रे कलर. रविवारी 6 ऑक्टोबरला नारंगी रंग म्हणजेच ऑरेंज कलर. सोमवारी 7 ऑक्टोबरला पांढरा रंग म्हणजेच व्हाईट कलर. मंगळवारी 8 ऑक्टोबरला लाल रंग म्हणजेच रेड कलर. बुधवारी 9 ऑक्टोबरला निळा रंग म्हणजेच ब्ल्यू कलर. गुरुवारी 10 ऑक्टोबरला गुलाबी रंग म्हणजेच पिंक कलर. शुक्रवारी 11 ऑक्टोबरला जांभळा रंग म्हणजेच पर्पल कलर असे रंग आहेत.